नमस्कार, मी अंजली पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी काय घेऊन आलेली आहे पहा. अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीत अगदी युजफुल अशी वस्तू मी बनवून दाखवत आहे. हे पहा, हे काय आहे? हे फक्त एक टी शर्ट आहे. तुमच्याकडे सुद्धा अशी न वापरली जाणारी बरीचशी टी शर्ट असतील, पण ह्याचा उपयोग, हा जो माझा कंटेंट आहे याचा उपयोग ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशा पद्धतीने होणार आहे. तुम्ही म्हणाल याचा काय उपयोग होणार आहे, पण तुम्ही पहा पुढे जाऊन याचा किती छान उपयोग होत आहे. मी फक्त इथून असा याचा गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि जे आपले हात असतात ते असे मी काढून घेतलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, हे हात फक्त काढून घेतलेले आहेत, बाकी काहीही केलेलं नाही. जसा टी शर्ट होता तसाच आहे आणि हा खूप म्हणजे स्वेटर टाईप आहे. मग त्याने गरम होत होता आणि एवढे पैसे त्याला दिलेत की तो टाकायची पण माझी इच्छा होईना. मग बोलली चला याचा काहीतरी उपयोग करू, म्हणून मी असा उपयोग करत आहे. आणि इथून असा फक्त गळा कापून घेतलेला आहे, साईडला केलेला आहे आणि फक्त हे पाहू शकता तुम्ही, हे काय केलेलं आहे, हे चौकोन हे पहा 4x4चं असं मी मार्क करून घेतलेलं आहे. आता फक्त ह्याला किती तुम्हाला मशीन वापरायचे आहे, तुमच्याकडे मशीन नसेल तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता. इथून फक्त शिलाई टाकायची आहे आपल्याला अशी, आणि हे कॉर्नर नंतर अशा पद्धतीने जोडायचे आहेत. काहीही अवघड नाही, कोणीही करू शकतं. तुम्ही अगदी घरच्या घरी सुद्धा असं करू शकता. आणि ह्याचा उपयोग तुम्ही लहान बाळा तुमच्या घरी आहे तर त्याची खेळणी ठेवण्यासाठी किंवा मग लहान बाळांचे बरेचसे छोटे छोटे शूज, चप्पल आपण खूप सारे घेतो, ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने ठेवू शकता मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे बघा, हे इथे असं रबर सारखं खालच्या साईडला त्याला आहे. इथे मी काहीही करणार नाही, फक्त इथे छोटासा कट लावून ह्याच्यामध्ये नॉट टाकणार आहे. पुढे पहा तुम्ही ह्याचा वापर किती सुंदर पद्धतीने होत आहे. मशीनवर आपण काय करायचं आहे, फक्त हे पहा, इथून अशी सरळ एक शिलाई टाकायची. तुमच्याकडे मशीन नसेल तरी सुद्धा तुम्ही हातानेही अशी इथे डबल शिलाई केली तरी चालू शकतं. आणि दोन्ही बाजूने जे कट लावलेले आहेत ते एकासमोर एक असे पकडून छान त्याच्यावरती 2 शिलाई टाकून घ्यायच्या, म्हणजे ते एकदम अतिशय असं मजबूत होणार आहे. आणि तुम्ही ही शिलाई जरी मशीन शिलाई नसेल तरी हाताने करू शकता, किंवा तुमच्या जवळपास कोणी असेल शिलाई मशीनवालं तर ते सुद्धा अगदी 10-20 रुपये दिले तरी तुम्हाला करून देतील. पण तुम्ही एवढे पैसे ह्या टी शर्टसाठी मोजले आहेत आणि असंच फेकून देणार की तो वापरात येत नाही म्हणून, तर याचा वापर करून घ्या. अशी शिलाई मारल्यामुळे हा खाली ठेवायला अतिशय सुंदर रीतीने येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचे एवढं साहित्य स्टोअर होणार आहे की विचारूच नका. कारण लहान बाळ जर तुमच्याकडे असेल ना तर त्याची खेळणी ठेवायला हा अतिशय उत्तम आणि बेस्ट पर्याय आहे. एवढी खेळणी ह्याच्यामध्ये बसणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जी आपण नॉट टाकणार आहे ती नॉट टाकल्यामुळे याला अशी गाठ बांधून आपण ठेवू शकतो. त्याच्यामुळे बाळ पुन्हा पुन्हा ती खेळणी काढू शकत नाही. त्याला जेव्हा द्यायची असतील तेव्हा तुम्ही खोलून द्या, मग ते काढून घेईल. नंतर तुम्हाला जेव्हा ती ठेवायची असतील आत भरून तुम्ही ठेवू शकता. किंवा बाळाचे छोटे छोटे शूज, चपला छोटे छोटे असतात ते इकडे तिकडे पडलेले असतात, त्यासुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने याच्यामध्ये राहणार आहेत. आपण जे बॉक्स ठेवतो पुट्ट्याचे, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये झुरळं होऊ शकतात, म्हणून तसे बॉक्स न ठेवता असे छोटे छोटे ऑर्गनायझर बनवले तर किती छान उत्तम. आपण ज्या गोष्टीसाठी पैसे खर्च केलेले आहेत ते सुद्धा वापरात येऊ शकतात. की म्हणजे आता समजा ह्या टी शर्टला एवढे पैसे दिलेत आणि हा यूज होत नाही म्हणून फेकून देणार, तर ते वापरात आलं तर आपल्याला किती गोड वाटेल. म्हणूनच अशा गोष्टी तुम्ही थोड्याशा करून पहा, किती छान वाटत आहे. आणि स्टोरेजसुद्धा चांगलं होत आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये माझ्याकडे ज्या बॅगा आहेत त्या ठेवून दाखवत आहे, कारण की खूप साऱ्या आहेत आणि त्या अशा एकत्र ठेवल्या तर कुठेही आपण निघालं पटकन तर पटकन घ्यायला बऱ्या. आपल्या सगळ्यांच्याच घरी अशा खूप साऱ्या बॅगा असतात इकडे तिकडे पडलेल्या छोट्या छोट्या, पण कुठे निघालं तर एकही वेळेला भेटत नाही. म्हणून असा छोटासा एखादा स्टोरेज असला एकत्र त्या सगळ्या म्हणून त्याच्यामध्ये जर ठेवल्या तर किती छान, आपल्याला शोधायला सुद्धा लागणार नाहीत. आणि कपाटाच्या किंवा तुमच्याकडे जे काही जागा असेल तिथे एका बाजूला हे ऑर्गनायझर ठेवून दिलं, विषय संपला. तुम्हाला कुठे जायचं असेल एखादी बॅग काढून घ्या, पुन्हा त्याला गाठ मारून होतं तिथे ठेवून द्या. किती छान आहे पहा. छोटी गोष्ट आहे पण अतिशय युजफुल आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कळवा आणि ट्रायसुद्धा करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील ज्या अतिशय यूज आणि उपयुक्त अशा आहेत. माझ्या चॅनलवर तुम्हाला
अशा छान छान ह्याच्याहूनही अधिक छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करून जा. धन्यवाद. आणि कसा वाटला व्हिडिओ तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा अजून छान छान गोष्टी करायला आवडेल आणि तुमच्यापर्यंत पोचवायला सुद्धा आवडेल. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब.